आई साहेब काय करायला लागला सकाळ सकाळी? अगं दिदू बाळा थंडी हाय वरून उठलीच नाही लवकर. लय बाहेर दिसायला लागल्या आई साहेब. अगं आज पुसातले रविवार माहिती का? हा हा मग त्याचीच तयारी पटपट करायची आहे ग. बर बर. आणि का नाही उशीर झालाय तुला उठवलं तर तू म्हणली थांब उठती आणि तशीच झोपली. माझ्या काय लक्षातच नाही घ्या. अगं लक्षात कसं नाही आता हो सूर्य उगवायच्या अगोदर करायचं असतंय. सूर्य वर आलाय पण असू दे काय नसतंय सगळं चालतंय बरं का आपल्या ह्यानं करायचं. हा जेव्हा भेटल तेव्हा टाइम. नाही आपल्याला तर वेळ नसतोच का देवाला तर वेळ असतो का आपल्यासाठी. पण काय करायचं थंडीच तेवढी पायाला मुंग्या लागल्या उठली होती पण असं पायाला एवढ्या मुंग्या लागल्या का नाही बाहेर आली जरा म्हणलं झाडून घेऊन पुसाव म्हणलं पोरचं ही पाण्यात हात घातला तर गार नुसतं बर्फावणी वाटलं पण तरी पण तसंच झाडून घेतलं पोरचं पुसला मस्तपैकी अशी तयार झाली आणि आता सगळं साहित्य गोळा करायसाठी बाहेर आली. मी केलं असतं की आई साहेब. तो केल्यावर कसं ग दिदू बाळा तुला किती वर्ष झालं उठ दिदू बाळा. पानं पण लागते ते आई साहेब. मग पानं हायच म्हणल्यावर घ्यायची आपल्याला काय दुसरं काय आणायची ते आपल्याला हायची म्हणून घ्यायची नसल्यावर काय कसं पण चालतंय पण हायती म्हणून घ्यायची. जयात नाही आणायला कोण नाही अडचण असल्यावर काय करायचं मग आपल्यात हाय म्हणून आपण घेतोय. तुळशी तर भरपूर लावले का बघा तुम्ही. तुळशीची आपली 2 पानं घ्यायची. ही बघ ती झाड किती छान आली आज गुलाब उमलल. ही झाड कशाच आहे आई साहेब? पिवळं उमलल म्हणलं होतं फुल पण आज नाही का नाही ही ह्याला फुलं लागल्यावरच कळलं बघ ही झाड कशाच आहे. चला आता बस झाले फुल काय घ्यायचे अजून? उमललंय का बघू गुलाब नाही उमललं अजून. ती बघ किती बाळा कसं झाले हो किती भारी आलंय किती छोट तर होत. चला चला फुलं काय गारव्याचं नाही ती आणि फुलांना का नाही मवा पडलाय त्याच्यामुळं कनेरीची हात पण घेतली ती बी थोडी. आता सगळं साहित्य साहेब अहो हे घ्या बसायला. बरं झालं बाई माझ्या पायाला लय मुंग्या बघ की पोरच्याला हात लावून. आई साहेब तयारी करून ठेवली घ्या सगळे तुम्ही. तो तर करतच असते तू प्रत्येक ह्याला पण आता तुला तरी गारव्यात कशाला सकाळ सकाळ उठवायचं म्हणलं. उशिरा पाणी घालून घेतली पहिला. काय का आई साहेब काढायला? अगं हातानच पहिलं काढत होतो की पण आता आपण गणपतीला गेल्यावर छाप मिळालाय म्हणून साठी आणलंय आणि ह्याला सगळंच असं मिशी तोंड बोट असं काढता येत नाही. हा बरोबर आहे. ह्याला का नाही सगळं जायचं आहे त्यामुळे असं काढलं की छान पण वाटतंय. हा म्हणून साठी मी असं केलं. सगळंच आहे नाही हो. काय असतं जास्त मला माहित नसतं बाई तू करते. पण आज तुम्ही नंबर लावलाय माझ्या अगोदर. अगं हे मीच करायचं असतं की बाळा. हा मला माहिती पण नाही त्याचं काय. आपली का नाही आम्हाला पण हे जास्त माहित नाही बरं का पण नवऱ्यासाठी उपास करते ती आणि सूर्यनारायणाची पूजा करते ती एवढं मला माहित आहे बरं का. त्याच्या जास्त म्हणजे काय मला माहिती नाही कधी बाळा. पण मला पूजा येते म्हणून मी करणार आहे आता मस्त पैकी. आपण करतोच की जर त्यावर दर रविवारी करतो दरवर्षी करतो आणि रविवार 4 असतात बरं का. आणि मला का नाही म्हणजे आवडतं असं करायला सण असला. हो आवड असल्यावर सवड मिळून जाते हा ना आई साहेब. वाव किती भारी दिसायला आणि ती हिरवं कापड हातरलंय त्यामुळे लय छान दिसायला लागलं. काम बाजूला ठेवायचं पण जे आहे ती वर्षातलं सण का नाही अगदी आनंदाने साजरी करायची बघा. किती बी कामं काय सगळ्याला नसते ती मला पण काम असतंय सगळ्यांनाच काम असतंय. नाहीतर असं असतंय काय काय जणांचं काम असतंय बाहेर कुठं करत बसू पण ही जी आनंद असतो ते परत आपल्याला येतो का वर्षातनं एकदाच येतो आनंद. मी असं पण म्हणत नाही बरं का करणार मीच एकटी करते म्हणून मी तुम्हाला एवढं सांगते पण माझ्यापेक्षा चांगलं आणि आनंदानं तुम्ही पण करताय. पण मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पण असं का नाही म्हणजे जास्त काम पण करायचं त्याचं काय नाही वर्षभर आपल्याला कामाला वेळ असतो पण का नाही ही सण परत परत येत नाही ती इतका आनंदानं साजरं मला तर कर वाटतं बघा आणि तुम्ही पण करत जाऊ. आता काय करतो आई साहेब? ठीक आहे नाही लक्ष्मीची का नाही पावलं काढते मला म्हणजे छान वाटतं लक्ष्मीची पावलं काढलं. हो छानच दिसायला लागलंय बघा. आणि म्हणलं फक्त नुसतं पाटावर नको म्हणलं कसं पाटावर म्हणजे सूर्यनारायणला नको म्हणलं. आणि डिझाईन असल्यामुळे ती दिसत पण नाही ना रांगोळी ती. पाटाला डिझाईन आहे पूर्णपणे नेमकं आपण काय केलंय काय नाही दिसायचं नाही म्हणून का नाही मी असं केलंय. तर
एवढी थंडी कुडकुड म्हणजे आई साहेब कुडकुडायला लागले तर तरी बोलणं चालूच आहे. म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळं लयच थंड वाजली ग मला आज. आता का नाही सगळ्यात अगोदर हळदी कुंकाचा मान. हळदी कुंकू टाकल्याशिवाय तुमची रांगोळी कंप्लीट नसते. मला तर सारखं ओरडायचं असतं हळदी कुंकू टाकलं म्हणून. तू का नाही थोडंसंच टाकते विकत आणलं विकत. तू असं लय असं थोडंसं टाकते म्हणजे जास्त हळदी कुंकू टाकलं का नाही मग त्या रांगोळीला शोभा येत असते. आणि आपल्या मला तर का नाही रोज हळदी कुंकू लावलं पडलं मग काय बघा असं वाटतंय की काहीतरी सध्यासारखंच वाटतं हळदी कुंकू नाही लावलं तर मला दिवस असा प्रसन्न आणि आनंद वाटतच नाही. जवळ हळदी कुंकू लावून भांगात कुंकू भरत तेव्हाच मला का नाही एवढं प्रसन्न वाटतंय. सवय लागली तुम्हाला. आणि काम कसं होऊन जातंय ती मला कळत नाही बरं का. असं माझं असती सकाळची रोटी. आंबट बोरांचा मान असतंय बाळा पण तू काय आंबट बोरं आणली नाही. तू काय आणू काय जाऊन आता तिकडचे आता राहू दे आपल्या हाय ते साहेबांनी आणि पण आणलंय बरं का डाळिंब. मला म्हणलं मग तुला डाळिंब आणलंय पूजेसाठी एक म्हणून म्हणलं की ठेवावं आज. पण लयच मोठा आहे जरा म्हणजे ह्याचं कलर नाही बरं का. शेवट आहे छाटणी केली पण ही घाललंय एक छाटणी केली पूर्ण भागच त्यामुळे. छाटणीत त्यांना एक सापडलंय ऍपल लाल आहे की. ऍपल पण चांगले आहेत गाजर आपल्या घरचीच आहे ती बरं का आणलेली. बोरं काय आपल्या शेजारच्या दादाच्यातली आहे ती. ठीक आहे नाही मला छान वाटलं म्हणून मी केलंय बरं का. बाळा तोच तर आहेच आपल्यात ऑलरेडी पण हे कुठं ठेवा कळलं ना ग मला. हा ठेवा तिथं छान वाटतं. मस्त वाटतंय सूर्यनारायण. फुलं का नाही थंडीमुळे लय कमी आली ती बघ आता. आणि हाय ती पण मव्यानं गच्च झाडं भरले. मावा पडलाय. साहेबांना म्हणले जरा फवारून घ्या पण साहेब आता काय करतात काय माहिती. साहेबांच्या मागे लय काम असते ती बघा. तरी साहेब सारखं फवारत बरं का. छान दिसायला लागलंय बघा आई साहेब. तर पानं इथं ठेवायची काय. पानं ठेवायची आपली. आता ही का नाही आता आपली पूजा अशी आहे पण आपल्या इकडे तर अशी आहे. कोणाकोणाची कशी आहे ती पण मला सांगा बरं का. मला काय आणखी ह्याच्यात राहिलंय घ्यायचं काय नाही. तुमच्या इकडे कशी पद्धत आहे. आमच्या इकडे तर अशी पद्धत आहे बरं का. जसं माझं लग्न झालंय तसं मला आधी माहीत आहे तसं मी पूजा करायला लागली बघा. तरी काय माझं चुकलं असेल ह्याच्यात तरी तुम्ही मला सांगू शकताय की ताई असं नाही असं असं करा. तरी पण मी तुमचं ऐकेन आणि तुम्ही मला सांगा पुढच्या रविवारी आणखीन मी वेगळं करेन तुम्ही सांगितलंय तसं. पानं सुद्धा थंडीनं काकडली ती. थंडी वाजायला लागली त्यांना. थंडीनं काकडली ती पानं सुद्धा अगदी बाळा. आणि तिळाचा आणि तांदळाचाच मान असतंय बरं का सूर्याला. म्हणून साठी मी तीळ तांदूळ कालवून घेतलेत. इथं टाकायसाठी तांदूळ सेपरेट घेतलेत. व्यवस्थित तिथं असं ठेवायचं नाहीतर असं असं करून सगळं त्यांच्या अंगावर नाही टाकायचं. तिथे तांदळाचा मान आहे तर इथंच ठेवायचं. आणि त्याला मी दूध पण आणलंय बरं का. दुधाला म्हणजे प्रसाद म्हणून असं दूध ठेवलंय मी. तर काय असतंय ती पण सांगा बरं का मला अशी ती तशी करायला लागली मी पूजा तर नक्की मला कमेंट करून सांगा की आणखी काय काय असतंय ते. आता आरती लावायची राहिली. अजून रांगोळी काढायला लागला आई साहेब. अगं ह्याच्यात आरत्या ठेवा म्हणलं नाही तर हा मला काय भारी येत नाही रांगोळी बरं का पण येईल तशी काढायला लागली. छान येते. नाही एवढी सुंदर येत तुझ्यासाठी. हिरवा कलर लय आवडतो काय आई साहेब तुम्हाला. अगं सारखं लाल आणि हिरव्याच असतं तुम्हाला. लाल हिरवा कलर छान वाटतंय अगदी बाळा. जे आपल्याला आवडतंय तीच आपण करायचं असतं. बरोबर आहे. आई साहेब पूजा
अगं दिदू बाळा झाली की पूजा कधीपासून करती, साहित्य आणलं सगळं, हो पूजा छान केली. झाली, बघ कशी झाली. एक नंबर. तर का नाही सूर्यनारायणाची मी अशी पूजा केली बघा, आणि मला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. मी पूजा केलेली